नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण युनिट नंबर 6 प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस अँड स्विच गिअर या चॅप्टरचा शेवटच्या टप्प्याकडे आपण पोहोचलेलो आहोत. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचं कंटेंट म्हणून आपण पाहणार आहोत अर्थिंग. तर या अर्थिंग कंटेंटवरती आपण अर्थिंग म्हणजे काय आहे, अर्थिंगचं गरज काय आहे इन्स्टॉलेशनमध्ये, अर्थिंगचे प्रकार, त्याच्यानंतर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्समध्ये अर्थिंगच्या बाबतीत कोणकोणत्या गोष्टीचे रूल्स हे मांडण्यात आलेलं आहे, अशा सर्व बाबींचा माहिती आपण या अर्थिंग या शेवटच्या कंटेंटमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला पहिल्यांदा आपण अर्थिंग म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर मुलांनो, अर्थिंग हा एक काय आहे तर एक मेटॅलिक वायर आहे की ज्याचा रेजिस्टन्स हा खूपच कमी आहे. अशा एखादा नेग्लिजिबल रेजिस्टन्स असणारा एक मेटॅलिक वायर आपण काय करणार आहे तर इक्विपमेंटचा जो काही बॉडी असणार आहे, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आपण घरामध्ये वापर करणार आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये जे काही इलेक्ट्रिकल मशिनरीज आपण वापर करणार आहेत किंवा कमर्शियल क्षेत्रामध्ये जे काही इक्विपमेंट्स आपण वापर करणार आहे, तर त्यांच्या मेटॅलिक बॉडीला आणि ग्राउंडमध्ये जोडला गेलेला एक निग्लिजिबल रेजिस्टन्स असणारा वायर की ज्याला आपण अर्थिंग म्हणणार आहे. तर पहा, या ठिकाणी एक चित्रण आपण दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रणावरून तुम्हाला लक्षात येईल हा एक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे की ज्याचा बॉडी हा मेटलपासून तयार केलेला म्हणजे मेटॅलिक बॉडी असणारा हा एक इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहे. ओके. तर या ठिकाणी हा ग्राउंड आहे म्हणजे थोडक्यात जमीन आहे. तर जमीन म्हणजे थोडक्यात जमीनच्या वरच्या सरफेसला आपण जोडणार नाही आहे, तर त्याचा गर्भामध्ये जमिनीच्या गर्भामध्ये हा वायर आपण काय करणार आहे कनेक्ट करणार आहे की ज्याला आपण जनरल मास ऑफ अर्थ आपण म्हणणार आहे. तर मित्रांनो, अर्थिंग म्हणजे काय असणार आहे? इट इज ए कनेक्टिंग वायर ऑफ नेग्लिजिबल रेजिस्टन्स. हा जो काही तुम्हाला इथं वायर दिसतोय हा एक नेग्लिजिबल रेजिस्टन्स असणारा एक मेटॅलिक मटेरियलपासून तयार केलेला काय आहे तार आहे, जो इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या मेटॅलिक बॉडीला या ठिकाणी जोडलं गेलेला आहे आणि त्याचा दुसरा टोक हा जमिनीच्या गर्भामध्ये जोडला गेलेला आहे. दॅट इज टू द जनरल मास ऑफ अर्थ. सो दिस कनेक्टिंग वायर which is connected in between metallic frame of the electrical equipment and to the general mass of the earth. So this connecting wire itself called as a earthing. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे? अर्थिंग आपण म्हणणार आहे. बघा, या ठिकाणी डेफिनेशन या ठिकाणी रिपीट केलेलं आहे. इट इज a connecting wire of negligible resistance. It is a connecting wire of negligible resistance. negligible म्हणजे थोडक्यात कमीत कमी रेजिस्टन्स असणारा एखादा वायर. ओके. connecting wire of negligible resistance between metallic frame of equipment and to the general mass of the earth. हा निग्लिजिबल रेजिस्टन्स असणारा वायर आपण काय केलेला आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या मेटॅलिक फ्रेमला आणि जमिनीच्या आत म्हणजे थोडक्यात टू दी जनरल मास ऑफ दी अर्थ या दोघांच्या मध्ये जे काही जोडला गेलेला निग्लिजिबल रेजिस्टन्स असणारा एक मेटॅलिक वायर की ज्याला आपण काय म्हणणार आहे इट इज कॉल्ड ॲज दी अर्थिंग. अर्थिंग म्हणजे काय आहे लक्षात आलं का बघा. ओके. नेग्लिजिबल रेजिस्टन्स असणारा एखादा मेटॅलिक वायर आपण काय कुठं जोडणार आहे इट इज कनेक्टेड इन बिटवीन मेटॅलिक फ्रेम ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड टू द जनरल मास ऑफ द अर्थ. सो दिस connecting wire itself called as a earthing. ओके. त्याच्यानंतर
अर्थिंगचा गरज इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये कशासाठी आहे या गोष्टीचा आपण माहिती आपण ह्या स्लाइडमध्ये मिळवूया. आता महत्त्वाचा पहिलं फंक्शन असणार आहे अर्थिंगचा टू प्रोटेक्ट द ऑपरेटर फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. बरेच वेळेला आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापर करत असताना आपल्याला शॉक बसतो, बरोबर आहे का. मग त्याला शॉकला कारणीभूत काय आहे ऑलरेडी आपण ELCB ह्या डिव्हाइसच्या बाबतीत आपण माहिती करून घेतलेलं आहे, बरोबर आहे का. बघा, जर एखादा इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये लिकेज करंट तयार होतो आणि त्या लिकेज करंट जर आपल्या बॉडीचा जर पाथ जर घेतला तर अशा वेळेला आपल्याला सिव्हिअर इलेक्ट्रिक शॉक बसतो आपल्याला, बरोबर आहे का नाही आहे. मग जेव्हा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये लिकेज करंट क्रिएट होणार आहे त्यावेळेला काय करणार आहे आपण ELCB ह्या डिव्हाइसद्वारे नो डाऊट आपण काय करणार आहे सप्लाय डिस्कनेक्ट करणार आहे की जेणेकरून त्या इक्विपमेंटवरती काम करणारा जो काय व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीला शॉक बसू नये या उद्देशाने आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये ELCBचा वापर केला, बरोबर आहे की नाही. पण अर्थिंगचा गरज नेमकं काय असणार आहे तर हा जो काही लिकेज करंट इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये डेव्हलप झालेला आहे हे कशामुळे झालेलं आहे. लिकेज करंट क्रिएट होण्यासाठी कारणीभूत काय असणार आहे तर त्या इक्विपमेंटमध्ये वापर झालेला जो काय इन्सुलेशन आहे, ज्यावेळेला हा इन्सुलेशन फेल होतो, इन्सुलेशन ब्रेक होतो किंवा इन्सुलेशन खराब होतो, मग अशा केसेसमध्ये काय होणार आहे नो डाऊट जे काही लाईव्ह टर्मिनल्स आहेत त्या लाईव्ह टर्मिनलमधला जो काही इलेक्ट्रिक सप्लाय आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बॉडी थ्रू किंवा फ्रेम थ्रू फ्लो व्हायला सुरुवात होतो. म्हणजे थोडक्यात अशा लिकेज करंटपासून जो काय ऑपरेटर असणार आहे त्या ऑपरेटरला नक्कीच काय असणार आहे शॉकचं धोका असणार आहे. मग हे शॉक टाळण्यासाठी आपल्याला पर्याय करावा लागणार आहे. तर तो पर्याय म्हणजेच काय असणार आहे तर अर्थिंग असणार आहे, बरोबर आहे का. बघा, आता अर्थिंगने नेमकं कसं आपल्याला ऑपरेटरला वाचवता येणार आहे याच्याबद्दल आपण डिटेल ह्या कंटेंटमध्ये आपण पळवणार आहोत, बरोबर आहे की नाही. म्हणजे महत्त्वाचा मेन पर्पज काय आहे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंग वापर करण्याचा टू प्रोटेक्ट दी ऑपरेटर फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटवरती किंवा जे काही इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत की ज्यांचं बॉडी हा मेटॅलिक फ्रेमपासून तयार केलेला आहे अशा इक्विपमेंटवरती काम करत असताना जर समजा इन्सुलेशन फेल्युअरमुळं जर लिकेज करंट त्या फ्रेममध्ये सर्क्युलेट होणार आहे अशा लिकेज करंटपासून होणारा जो काही इलेक्ट्रिक शॉक आहे जो बसणारा इलेक्ट्रिक शॉक आहे त्याचा धोका टाळण्यासाठी आपण काय करणार आहे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये अशा प्रकारचा अर्थिंग हा आपण प्रोव्हाइड करणार आहे. हा एक झाला महत्त्वाचा त्याचा रिझन अर्थिंग वापर करण्याचा. तर दुसरा आहे टू डिस्चार्ज द लिकेज करंट टू दी ग्राउंड. म्हणजे थोडक्यात जर इलेक्ट्रिक इक्विपमेंटच्या मेटॅलिक फ्रेम मार्फत जर लिकेज करंट हा फ्लो होतोय सर्क्युलेट होतोय तर अशा लिकेज करंटपासून आपल्याला धोका आहे. तर अशा लिकेज करंटला इमिजिएटली जमिनीमध्ये डिस्चार्ज करण्याचा जो काय काम आहे हा कोण करणार आहे तर हा अर्थिंग करणार आहे. सो दॅट इज द सेकंड पर्पज ऑफ अर्थिंग यूज्ड इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. तर तिसरा आहे प्रोटेक्ट दी इक्विपमेंट फ्रॉम फेल्युअर. बरेच असे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत की ते खूपच सेन्सिटिव्ह आहे. जर प्रॉपर अर्थिंग जर आपण प्रोव्हाइड केलेलं नाही आहे त्या इक्विपमेंटला तर त्याचं मल ऑपरेशन होतो, बॅड ऑपरेशन होणार आहे. म्हणजे थोडक्यात प्रॉपरली त्या इक्विपमेंटपासून आपल्याला आउटपुट मिळणार नाही आहे. जिथे प्रिसाइज वर्क आपण म्हणतो, प्रिसाइज म्हणजे काय असणार आहे सूक्ष्म ऑपरेशन आहे. अशा सूक्ष्म ऑपरेशनमध्ये जर आपण प्रॉपर अर्थिंग जर इक्विपमेंटला जर प्रोव्हाइड केलेलं नाही आहे तर अशा वेळेला त्या इक्विपमेंटचा मल फंक्शनिंग होणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर आउटपुट त्या इक्विपमेंटपासून आपल्याला मिळणार नाही आहे. म्हणून
अशा वेळेला असे जे काही सेन्सिटिव्ह काही डिव्हायसेस आहेत किंवा जे इक्विपमेंट आहेत किंवा मशिनरीज आहेत त्यांना आपण प्रॉपर अर्थिंग आपण प्रोव्हाइड करत असतो. अशा हे 3 महत्त्वाचे कारण आहेत की ज्यामुळे आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंगचा आपण वापर करणार आहे. मग आता एक गोष्ट आपण समजून घेऊया. आता पॉईंट नंबर 1 दॅट इज टू प्रोटेक्ट द ऑपरेटर फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. म्हणजे अर्थिंग प्रोव्हाइड केल्यानं आपल्याला शॉक कसं अवॉइड करता येणार आहे याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी ह्या चित्रणाद्वारे आपण समजून घेऊया. आता या ठिकाणी तुम्हाला 2 वेगवेगळ्या चित्रण इथे दिसत आहेत. चित्र एकच आहे. हा सुद्धा सेम पिक्चर ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो, पण एका चित्रांमध्ये थोडक्यात अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं आहे तर एकामध्ये अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं नाही. असे 2 वेगवेगळ्या केसेस आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहे. तर ह्या ठिकाणी या पहिल्या केसमध्ये ह्या चित्रांमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंग वापर केलेला नाही आहे, तर दुसऱ्या केसमध्ये मात्र अर्थिंगचा वापर केला गेलेला आहे. आता हा थोडक्यात ऑपरेटर आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे. हा तुमचा सप्लाय सिस्टीम आहे. हा सप्लाय सिस्टीम आहे. हा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे. ह्या इक्विपमेंटमध्ये काम करणारा हा व्यक्ती आहे ज्याला आपण ऑपरेटर म्हणणार आहोत. राईट इट इज. आणि या ठिकाणी मात्र हा अर्थिंग आपण प्रोव्हाइड केला गेलेला आहे. ओके. मग आता पहिलं केस आपण समजून घेऊया. आता काय नेमकं काय घडतं इथं. ओके. आता ह्या पहिल्या केसमध्ये आपण या इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंग आपण प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. मग अशा केसेसमध्ये नेमकं काय तिथे घडतं बघा. समजा आता जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ह्या इन्स्टॉलेशनमध्ये सुद्धा तुम्ही वापर करताय तो इन्सुलेशन फेल्युअरमुळं नेमकं काय झालेलं आहे. तर ह्या जो इक्विपमेंटचा जो काही मेटॅलिक फ्रेम आहे त्या मेटॅलिक फ्रेममधून हा लिकेज करंट हा सर्क्युलेट होतोय. मग समजा हा जो काही ऑपरेटर आहे तो ऑपरेटरच्या इक्विपमेंटच्या संपर्कात आलेला आहे किंवा त्या बॉडीला तो काय केलेला आहे हात लावलेला आहे. मग जसं तो संपर्कात येईल नेमकं काय होणार आहे. आता ह्या इक्विपमेंटच्या बॉडीमध्ये जे काही लिकेज करंट आहे तो लिकेज करंट त्याचा हातामार्फत या ठिकाणी काय होणार आहे. हा लिकेज करंट हा सर्क्युलेट होऊन हा ग्राउंडकडे जाणार आहे, जमिनीकडे जाणार आहे. म्हणजे थोडक्यात लिकेज करंट आपल्या शरीरात थ्रू सुद्धा काय होणार आहे आता फ्लो व्हायला सुरुवात होणार आहे. कारण काय हा ऑपरेटर आता त्या इक्विपमेंटच्या बॉडीच्या संपर्कात आलेला आहे आणि त्या बॉडीमध्ये लिकेज करंट असल्यामुळे तो लिकेज करंट काय होणार आहे आता तो ऑपरेटरच्या बॉडी थ्रू काय होणार आहे आता ग्राउंडकडे तो फ्लो व्हायला सुरुवात होणार. इथं ह्या डॉटेड लाईन दाखवल्या गेलेलं बघा. इथं या जो काही डॉटेड लाईन दिसतं येतं या डॉटेड लाईन मार्फत थोडक्यात काय होणार आहे हा लिकेज करंट हा जमिनीकडे सर्क्युलेट होतो. जसं हा जमिनीकडे जाऊन हा डिस्चार्ज व्हायला पाहणार आहे अशा वेळेला काय होणार आहे हा ऑपरेटरला सिव्हिअर शॉक बसण्याचे तिथे काय असणार आहे चान्सेस आहे. मग अशा लिकेज करंटपासून होणार जो काय इलेक्ट्रिक शॉक आहे तो टाळण्यासाठी आपण काय करणार आहे. आता हा जो काही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सध्या आपण वापर करतोय त्या इन्स्टॉलेशनला आता प्रॉपर अर्थिंग आपण ह्या ठिकाणी जोडून देऊया. आता या ठिकाणी अर्थिंग जोडले गेलेलं आहे, हे जोडलेलं नाही आहे. ह्या इक्विपमेंटला अर्थिंग जोडले गेलेलं नाही आहे, पण ह्या डायग्राममध्ये मात्र प्रॉपर अर्थिंगने जोडलं गेलेलं आहे. मग आपल्या लक्षात आलं की बाबा जेव्हा अर्थ फॉल्ट तयार होतो म्हणजे लिकेज करंट क्रिएट होतो आणि अशा लिकेज करंटपासून काय होणार आहे त्या इलेक्ट्रिक इक्विपमेंटच्या बॉडीमध्ये जर लिकेज करंट जर सर्क्युलेट होत असेल अशा लिकेज करंटपासून ऑपरेटरला नक्कीच काय होणार आहे धोका आहे हे लक्षात आलं आपल्याला. मग हे धोका टाळण्यासाठी आपण काय करणार आहे आता या डायग्राममध्ये आपण त्या इक्विपमेंटला प्रॉपर अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. मग हे प्रॉपर अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं नेमकं ऑपरेटरला नेमकं काय होतं बघायचं. ह्या ठिकाणी मात्र हा लिकेज करंट सर्क्युलेट झालेलं दिसत नाही बघायचं. हा फक्त ऑपरेटरच दिसतोय. इथं मात्र ऑपरेटरच्या मध्ये डॉटेड लाईन म्हणजे करंटचं दिशा आपण दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे लिकेज करंट फ्लो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तसं इथं मात्र पाहायला मिळत नाहीये. मग आता समजा या ठिकाणी केसमध्ये सुद्धा काय झालेलं आहे आता ह्या इलेक्ट्रिक फ्रेममध्ये लिकेज करंट आता सर्क्युलेट होतोय. जसं इथं सर्क्युलेट होतोय
इथं सुद्धा सर्क्युलेट व्हायला सुरुवात झालेला आहे. पण ह्या केसमध्ये काय झालं याचं, जसा ऑपरेटर त्या इक्विपमेंटच्या संपर्कात आला, लिकेज करंट त्याच्या बॉडी मार्फत फ्लो होऊन काय झालं तर त्याला इलेक्ट्रिक शॉक बसला. पण या केसमध्ये मात्र आपण काय केलेलं आहे, प्रॉपर अर्थिंग प्रोव्हाइड केलं असल्यानं नेमकं काय झालं ते आता जो लिकेज करंट आहे, भले हा ऑपरेटर बॉडीच्या संपर्कात येऊन सुद्धा लिकेज करंट त्याच्या बॉडी मार्फत सर्क्युलेट न होता हा लिकेज करंट काय करणार आहे, आता ह्या जो काही जोडलेला अर्थ वायर आहे त्या अर्थ वायर मार्फत हा जमिनीमध्ये काय होतो, इमिजिएटली डिस्चार्ज होतो. मग हा लिकेज करंट ऑपरेटरच्या बॉडी थ्रू का सर्क्युलेट झालेला नाहीये, याला कारण असणार आहे रेजिस्टन्स. बघा आता ह्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेजिस्टन्स ह्या ठिकाणी काय होणार आहे, कम्पेअर होणार आहे. एक आहे ऑपरेटरचा बॉडी रेजिस्टन्स आणि दुसरा आहे अर्थ वायरचा किंवा अर्थिंगचा रेजिस्टन्स. मग आता करंटचं टेंडन्सी काय आहे, जिथे रेजिस्टन्स कमी आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. मग ह्या ठिकाणी ऑपरेटरचा जो रेजिस्टन्स आहे तो इन टर्म्स ऑफ थाउजंड्स ओहम मध्ये असणार आहे आणि अर्थ वायरचा जो काही रेजिस्टन्स आहे तो इन टर्म्स ऑफ ओहम मध्ये आहे. किती बाबा, 0.25 ओहम आहे, 0.1 ओहम आहे, 0.5 ओहम आहे किंवा 1 ओहम इतका त्याचा रेजिस्टन्स आहे समजा. मग आता एका पाथमध्ये, एका मार्गामध्ये 1 ओहम इतका रेजिस्टन्स आहे, एका पाथमध्ये 1000 ओहम इतका रेजिस्टन्स आहे. मग करंट मॅक्झिमम कुठल्या पाथमध्ये सर्क्युलेट होईल, होता जिथे अपोजिशन कमी आहे. जिथे अपोजिशन जिथे कमी आहे तर ह्या अर्थ वायरच्या पाथमध्ये अपोजिशन कमी आहे, अर्थ रेजिस्टन्स इथे कमी असल्यामुळे काय होणार आहे, मॅक्झिमम जो काही लिकेज करंट आहे त्या बॉडीमधला हा अर्थ वायर मार्फत काय होणार आहे, सडनली ह्या ग्राउंडकडे डिस्चार्ज होणार आहे. म्हणजे थोडक्यात हा जो काही लिकेज करंट आहे इथं हायर रेजिस्टन्स असल्यामुळं, बॉडी रेजिस्टन्स इथे 1000 ओहम इतका आहे, म्हणजे इथं अपोजिशन जास्ती असल्यामुळं हा लिकेज करंट ह्या बॉडी थ्रू सर्क्युलेट न होता इमिजिएटली हा लो रेजिस्टन्सचा जो अर्थ वायरचा जो काही पाथ आहे त्या पाथमध्ये तो काय होणार आहे, सर्क्युलेट होऊन तो जमिनीमध्ये डिस्चार्ज होणार आहे. की ज्यामुळं भले हा ऑपरेटर या इक्विपमेंटच्या संपर्कात येऊन सुद्धा त्याला काय होणार नाहीये, शॉक बसणार नाहीये. या कारणामुळे थोडक्यात आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंग प्रोव्हाइड करतो की जेणेकरून अनफॉर्च्युनेटली बाय ॲक्सिडेंट जर इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या बॉडीमध्ये जर लिकेज करंट क्रिएट होतो, अशा लिकेज करंटला इमिजिएटली आपण जमिनीमध्ये डिस्चार्ज करून तो ऑपरेटरला जो काय होणारा जो काय धोका असणारा लिकेज करंटपासून तो आपल्याला सहजरित्या आपल्याला टाळता येणार आहे. या कारणासाठी आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंगचा आपण वापर करणार आहे. या गोष्टी लक्षात आल्या का बघा. म्हणजे अर्थिंग म्हणजे काय आहे, अर्थिंग म्हणजे काय असणार आहे, एक निग्लिजिबल रेजिस्टन्स असणारा एक वायर आहे जो इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या बॉडीला कनेक्टेड आहे, तर त्याचा दुसरा टोक हा जनरल अर्थच्या मासला कनेक्टेड आहे. अशा जो जोडलेला जो काय वायर आहे त्या वायरला आपण काय म्हणतो, अर्थ वायर म्हणतो. आणि हा अर्थ वायरचा जो काही रेजिस्टन्स असणार आहे तो खूपच कमी असतो. इट इज इन टर्म्स ऑफ बिलो 1 ओहम. 1 ओहमपेक्षा थोडक्यात त्या अर्थ वायरचा रेजिस्टन्स कमी असणार आहे. जेवढं अर्थ वायरचा रेजिस्टन्स कमी असेल तेवढं इमिजिएटली लिकेज करंट काय होणार आहे, जमिनीकडे डिस्चार्ज होणार आहे, फ्लो होऊन जाणार आहे. की ज्यामुळे थोडक्यात ऑपरेटरला भले इक्विपमेंटच्या बॉडीमधून लिकेज करंट जरी फ्लो होत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाहीये. लक्षात आलं का. म्हणजे अर्थिंग म्हणजे काय आहे, अर्थिंगचा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये गरज काय आहे. ओके, तर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ अर्थिंग. म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंग करण्याचा जो काय प्रकार आहे ते प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.